सर, आज शेतकऱ्याच्या घरी आपण भेट दिलेली आहे. काय शेतकऱ्यांची मागणी होती आणि आपण सरकारच्या वतीनं कशी मदत केलेली आहे, की वैयक्तिक आपण मंत्री म्हणून मदत केलेली आहे, की स्थानिक आमदार म्हणून? अंबादास पवार हे हडवतीचे रहिवासी आहेत. ते माझ्या मतदारसंघातलेच आहेत. त्यांनी जो ते नांगरवाडाईचं जे काम केलं ते बघून, आणि ते काही चांगली गोष्ट नाही आहे. आणि कमी शेती असल्यामुळे त्यांना बैल परवडत नाहीत, त्याच्यामुळे त्यांनी घेतले नाहीत. काही असो, पण हे प्रकार चांगला नाही आहे. कर्जाचा जो बोजा होता त्याची माहिती आम्ही घेतली आणि ते 21,500 रुपये जिल्हा बँकेचं कर्ज होतं, आता ते भरून त्यांच्या हातात नीलची पावती दिलेली आहे. त्यांच्या घरातली दुसरी जी अडचण होती, ते मुलगा बाहेर कुठेतरी पुण्याला आहे. त्यांची अपेक्षा होती की कुठेतरी नोकरी लावा. त्याला म्हणलं मला भेटायला लावा आणि त्याच्या शिक्षणाप्रमाणे कुठंच जिथं आमच्याकडे जागा निघेल, त्याच्या पवार म्हणल्यानंतर ओपनच आहे, ओपनच्या जागा जिथं असत्याल तिथं त्याला निश्चितपणे आम्ही सहकार्य करू. ही माझी सरकारच्या माझ्या वतीनं या ठिकाणी त्यांना धीर द्यायसाठी आम्ही आलेलो आहोत. बरं, यासोबतच एक राजकीय प्रश्न आहे. आज राज आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित मोर्चा येतोय, कसं पाहता या दिवशी? आज मोर्चा कुठं होता त्यांचा? विजय सभा. चांगली गोष्ट आहे ना. सरकारने त्या ज्या गोष्टी भाषेच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला होता त्या संदर्भात त्याला स्थगिती दिली आहे आणि पुन्हा त्याच्यावर एक समिती स्थापन केली आहे. त्याच्यातून पुन्हा समाजाकडून सगळ्याचे मतं भावना मागून घेऊन पब्लिकला जर सगळ्याला वाटलं योग्य आहे तर करूत. आणि त्याचा विजय म्हणायचं काही कारण, बरं मानलं तर वाईट काय त्याच्यामध्ये? काही कारण नाही. उपमुख्यमंत्री